पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। हे बघा आता यांचा जो इथं मेन प्रॉब्लेम आहे गुलदगर साहेब, हे जे झाड बघितलं याच्यामध्ये असं काहीतरी लक्षण दिसतंय की थोडंफार बघितलं तर व्हायरस दिसतोय, थोडंफार असं वाटतं की कोणता तरी रोग, इतर बुरशीजन्य रोग आलाय, थोडंफार असं लक्षात येतं की याला काहीतरी याला कमतरता आहे, काहीतरी म्हणजे डेफिशियन्सी आहे, आणि त्याच्याकडे एक दोन चार वेळा व्यवस्थित बघितले की असं लागतं की याला डिसऑर्डर पण आहे। असं बहु अडचणी असणारं झाड आपल्याकडे दिसतं। आता हा जुना प्रॉब्लेम आहे का नवीन आहे नाही, हा आता इथे नवीन येण्याचं कारण असं असतं की हे आहे काय, की याचं कारण असं असतं की जेव्हा जेव्हा आपल्याकडे एखाद्या एरियामध्ये कोणतंही भाजीपाला पीक वर्षानुवर्ष सातत्यानं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये केलं जातं, म्हणजे उन्हाळ्यातलं पावसाळ्यात जातं, पावसाळ्यातलं हिवाळ्यात जातं, आणि ते पीक तिन्ही हंगामामध्ये रुजतं, म्हणजे उन्हाळ्यात रुजतं, पावसाळ्यात रुजतं, हिवाळ्यात रुजतं, आणि वर्षभर ते पीक त्या भागामध्ये दिसायला चालू होतं। त्यावेळेला असे रोग वाढायला चालू होतात। हा रोग काय आहे तर ही ॲक्च्युली जेनेटिकल डिसऑर्डर आहे। ही जेनेटिकल डिसऑर्डर येण्याचं कारण असं असतं की जोपर्यंत झाड पहिल्या फ्लॉवरिंगवर येतं तोपर्यंत असं काही फारसं दिसायला चालू होत नाही। ज्या दिवशी फुल दिसायला चालू होतं, समजून घ्या, ज्या दिवशी फुल दिसायला चालू होतं त्यावेळेला ही डिसऑर्डर जनरेट व्हायला चालू होते। याचं कारण असं असतं की याच्यामध्ये दोन प्रकारची ही संकरित जाती आहेत सगळ्या भाजीपाल्याच्या, आणि ह्या भाजीपाल्याच्या सगळ्या ज्या संकरित जाती असतात याच्यामध्ये दोन जीन असतात। एक जीन असतो हार्वेस्ट जीन, आणि एक जीन असतो तो डेव्हलप होणारा, म्हणजे ज्याच्यावर सक्षम झाड निर्माण होईल असा जो असतो तो सामान्य ह्युमेन जीन। ह्युमेन जीन म्हणजे ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली असते, आणि दुसरा एक हार्वेस्ट जीन। हार्वेस्ट जीन म्हणजे ज्याच्यातनं उच्च उत्पन्न आणि क्वालिटीचं उत्पन्न आपल्याला घेता येईल। अशा दोन जीन मधनं आपण एक तिसऱ्या जीनला जन्माला घालतो, त्याला हायब्रिडेशन म्हणतात। ही हायब्रिडेशनच्या प्रोसेसमधनं आता याच्यामध्ये होतं काय की जेव्हा आपण अनेक तोडे घेतो, समजते ना सगळ्यांना, अनेक तोडे घेतो आणि नंतर 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 त्यातला एक जीन डिस्ट्रॉय होतो। काय होतो? डिस्ट्रॉय होतो, आणि नंतर नंतर अशी फळं एकदम एवढीच यायला चालू होतात, शेवटी 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 येतात की नाही येतात। आता काय झालं ते असं, कारण जो ह्युमेन जीन असतो तो देशी वाणातला प्युअर देशी वाण असतो, आणि तो प्युअर देशी वाण असल्यामुळं त्याच्या फळांचा आकार एवढाच असतो, समजून घ्या, म्हणून तो ह्युमेन म्हणजे तो शक्तिशाली असतो। आता नंतर जो हायब्रिड जीन त्याच्यावर क्लोन केलाय, वरनं इंटिग्रेट केलाय, तो काय करतो, जोपर्यंत शरीर सक्षम आहे, पूर्ण अन्न मिळतं जमिनीतून, तोपर्यंत तो तिथं प्रेझेंट असतो, आणि त्यानंतर तो पुढचा जो जीन आहे, जो काय हायब्रिड जीन आहे, जो हार्वेस्ट जीन आहे, तो त्याच्यातनं डिस्ट्रॉय होतो, आणि तो एकदा डिस्ट्रॉय झाला की मग ह्याचं परत मूळ जेनेटिकल स्वरूप येतं, आणि ते मूळ स्वरूप काय असतं, छोटी 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 फळे येतात। मग आपण काय करतो, बाग सोडून देतो। आता जेव्हा अशा वेळेला ह्याच्यामधला तो एक जीन जो आहे तो जीन काय करतात, ह्यातले जे कीटक आहेत म्हणजे त्याला व्हेक्टर म्हणतात, हे व्हेक्टर काय करतात, त्याला सक करतात आणि ह्याच्या जीनला घेऊन आजूबाजूच्या झाडाझुडपांमध्ये नेऊन ठेवून देतात। मग ते आता ते काय हेतुपुरस्कृत ठेवतात का, तर ठेवत नाहीत, पण त्यांच्याकडून तो जीन कुठं नेऊन ठेवला जातो, तिथं मक्यावर नेऊन ठेवला जाईल, तिथं बाजूच्या तणावर नेऊन ठेवला जाईल, आजूबाजूच्या झुडपांवर ठेवून दिला जाईल, आणि तो जीन तिथे सर्वाईव्ह होत वाढत 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 सिक्युअर होतो, किंवा तिथं तो होस्ट होतो, त्याला होस्टिंग म्हणतात, म्हणजे तिथं तो जिवंत झाला। आता हा जीन जो आहे त्यातला जो मूळ छोट्या व्हरायटीचा तो तिथं आता होस्ट झाला। आता ज्या वेळेला पहिलं फ्लावरिंग येतं त्यावेळेला दुसरा जीन इथं प्रेझेंट होतो, आणि दोन्हींचं काम एका वेळेस चालू होतं, तोपर्यंत पहिला एकच जीन काम करत असतो, आणि फ्लावरिंग आलं रे आलं की आजूबाजूच्या कीटकांना त्याचा जो गंध आहे, प्रत्येक पिकाचा जो गंध आहे तो आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरायला सुरू होतो, आणि हा गंध पसरला की रस शोषणारे कीटक आजूबाजूच्या शेतातून आपल्या शेताकडे अट्रॅक्ट व्हायला सुरू होतात, आणि ते येताना काय करतात, तिथं जे होस्ट झाले, जो काय एकच जीन होस्ट झालाय त्या जीनला येता येता घेऊन कुठे येतात, आपल्या शेतामध्ये येतात। आता येताना असा घेऊन आलेला जीन सगळीकडे दिसतो का, नाही, जे वीक झाड आहे, जे 100% सक्षम नाही, अशा झाडावर बसला की त्याचं जेनेटिकल मॉडिफिकेशन होतं, आणि त्याच्यामध्ये विकृत्या निर्माण व्हायला चालू होतात, त्याला जेनेटिकल मॉडिफिकेशन म्हणतात। आणि मग असं होतं की जेव्हा कोणतंही पीक सुरुवातीला 4-5 वर्ष चांगलं येतं, जी संकरित आहेत, कुठलंही भाजीपाला घ्या, पहिले 4-5 वर्ष असं येतं की असं लॉटरीच लागली, आता मी बघतच नाही मागे असं वाटतं, आणि नंतर 4-5 वर्षांना असं काय 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 चालू होतं की आपल्या औषधांच्या आणि समजण्याच्या पलीकडं त्याची कक्षा निघून जाते। मग आता तुम्हाला इथं एकूण एकरामध्ये हिची 5-25 झाडं दिसतात, नंतर नंतर आणि 2 वर्षानंतर ती 25% जातात, आणि नंतर ती इतकी झपाट्यानं वाढतात की आपल्याला 50-50% वर गेले की आपल्याला परवडायचं बंद होतं, आणि मग आपण ह्याचा नाद सोडून देतो, आणि आपण असं म्हणतो की आता
ढोबळी मिरची आम्ही करणारच नाही असं 4-8 वर्षांना, मग 2-4 वर्षांना म्हणतो की टमाटो हे आपलं पीकच नाही. समजते का? आता ही अतिसूक्ष्म अभ्यासाची बाब आहे. आता इथंपर्यंत पोचायला तुम्हाला ना दुकानदार कामाला येतो ना आम्ही कंपनीवाले कामाला येतो, कारण इथंपर्यंत सखोल ज्ञान आपल्याकडे भारतात कुणाकडेच नाही. का नाही आहे? कारण इथंपर्यंत आम्हालाच शिकवलं गेलं नाही की हे जेनेटिकल मॉडिफिकेशन झालं कसं. जसं की पालघरला गेलं की मिरची म्हणजे बघल तिकडे मिरची होती, नंतर असा एक टाईम आला की पालघरला मिरची करायची म्हणजे 1 कोटी रुपये डबऱ्यात घालायचे, असा ट्रेड आला. का तर अगदी रोप लावलं की 2-3 आठवड्यापासूनच त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन यायला चालू झाले. इतकं का झालं? कारण तिथं त्याचं जे जेनेटिकल मॉडिफिकेशन आहे ते आजूबाजूच्या झाडांमध्ये विकृत्या निर्माण करतं. आता एक मधला मिस झालेला पार्ट सांगतो. मायक्रोवाली पण गेली गुलदगर साहेब. आता तो जो जेनेटिकल इखंड हे छोटं फळ घेऊन कुठे गेलं, छोट्या फळाचा जीन घेऊन कुठे गेलं, ते आजूबाजूच्या झाडांवरती गेलं. पण तिथं गेल्यानंतर त्याचं काय तयार होतं, त्या झाडाच्या गुणधर्माबरोबर हा गुणधर्म मॅच केला जातो आणि त्याला परत रिमॉडिफिकेशन केलं जातं. आणि ते रिमॉडिफाय झालेला जो जीन असतो तो ज्यावेळी इथं येतो त्यावेळेला ह्याचा ओरिजिन त्यातनं काढून टाकतो आणि आपला जीन तिथं होस्ट करतो. त्यामुळे हा अप्रत्यक्षरित्या एक व्हायरस पण आहे, कारण जे जीन मॉडिफाय होतं म्हणजे व्हायरस मानलं जातं. अप्रत्यक्षरित्या विकृती पण आहे आणि अप्रत्यक्षरित्या एक इन्फेक्शन पण आहे. म्हणून ह्याला डिसऑर्डर पण दिसतात. डिसऑर्डर म्हणजे ते सामान्य झाडासारखं वाढतच नाही. डेफिशियन्सी म्हणजे सामान्य झाडाची पानं काळी असतील तर त्याचं काळं पण दिसतं, पिवळं पण दिसतं, तिरंगा दिसतं. ह्यांनी त्याला नाव ठेवले व प्लास्टिक व्हायरस. मी आज शिकलो नवीन काहीतरी. प्लास्टिक व्हायरस का? प्लास्टिक व्हायरस म्हणजे ते असं का तर बहुरंगी आहे. म्हणजे त्यात पिवळं पण दिसतंय, त्याच्यात ब्राउनिश पण दिसते, सगळे प्रॉब्लेम दिसतात. काळं पडतंय. आता डेफिशियन्सी कंपन्याचा चार्ट बघितला की पिवळं पडलं की 2-3 कारणं आहेत. फेरस, झिंक, सल्फर, नायट्रोजन असं त्यातलं मग एक तोपर्यंत त्याच्यात वरतीच काहीतरी ब्राउनिश दिसतंय. मग ब्राउनिश म्हटलं की काय, मग ती पण लागू होत्या. मग तोपर्यंत अजून काहीतरी निळसर दिसते, मग निळसर म्हटलं की फॉस्फरस पण लागू होते. पोटॅशियम का तर वाट्या होत्यात, मग पोटॅशियम पण आहे वाटतं. मग राहिलं काय, झाली की सगळी एलिमेंट. असं सगळंच प्रॉब्लेम दिसतो. का तर त्याच्यामध्ये त्याचा मूळ जीन जो आहे तो पूर्ण डिस्ट्रॉय झाला. समजते तुम्हाला? मग आपल्याला होऊ नये, भाजीपाला लावायचा आहे, वर्षानुवर्ष करायचं आहे, तर करायचं काय? तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे शिकलं पाहिजे की प्रॅक्टिसेस वाढवा. खतं औषधं कमी करा चालेल, खतं औषधावरती उत्पन्न वाढत नसतात. भाजीपाल्याची स्पेसिफिक ती प्रॅक्टिसेसवर वाढतात. प्रॅक्टिसेस म्हणजे हंगाम जर चांगला असावा तर किलोभर सोडलं तरी टनानं देते की नाही देते, आणि हंगाम जर विरोधात लागला तरी टनानं सोडलं तरी किलो निघत नाही. ह्याला काय म्हटलं जातं मग? म्हणजे ते कंट्रोल खतांकडे आहे का नाही आहे, औषधांकडे आहे का नाही आहे, तर तो एन्व्हायरमेंटवर आहे. मग एन्व्हायरमेंट तयार करायला चालू करा. म्हणजे काय करायचं तर भाजीपाला लावताय, ढोबळी लावताय. आता ढोबळीला तुम्ही बेजार आहे की कीटक त्याच्यावरले जात नाहीत, संपत नाहीत, रस शोषक किडी संपत नाहीत. ह्याला काय प्रॉब्लेम आहे की बाहेरनं व्हेक्टर येतात, त्याला पण व्हेक्टर येतात आणि इथले पण बाहेर जातात. हे जाऊन येऊनसाठी पहिला सिद्धांत काय आहे भाजीपाल्याचा की सगळ्यात पहिला 7 फुटानं इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल नेट लावलं पाहिजे. इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल नेट लावलं पाहिजे. 7 फुटाने नेट लावायचा खर्च येतो 8,500 रुपये. पण ते 8,500 आपलं काय करतात, इथं स्प्रे करायला लागलो, इथं स्प्रे मी कीटकनाशकाचा करायला लागलो की त्याचं 1.25 मीटरपर्यंत पुढं फ्युम्स जातात आणि ते 1.25 मीटरवरच्या फ्युम्समधनं कीटक ते तुमच्या पुढं पळत असतात आणि तुम्ही मागणं पळत असताय आणि ते शेताच्या बाहेर जातात, ते काय तुम्हाला सापडत. समजते? मग तुम्ही किती फवारे करा, ते 4 दिवस गप्प बसते, वाट बघते आणि 4 दिवसानं आलं की परत फासडा पाडतो एकदम. का तर 4 दिवस भुकेलेले असते. जसं तुमच्या कीटकनाशकांचे शेष भाग कमी झाले की ते एवढ्या झपाट्यानं, मग काय म्हणतो आपण दुकानदाराकडे जाऊन, अरे परवा दुकान दिलं 4 दिवस बरं वाटलं, आता लय आले. असं का झालं? ते लय बी काय आलेलं नसतं, ते भुक्यावलेलंच माघारी येते. आता हे बाहेरी जाऊ नये आणि आती येऊ नये यासाठी इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल नेट लावली की तुमचा पेस्ट आणि इन्सेक्टचा कंट्रोल तुमचा 60-70% जातो. 3 फवारण्यातली फवारणी निघून 1 फवारणी येतं. का तर तुम्ही जेव्हा फवारणी करत जाताय ते पळत पळत फक्त त्या नेटपर्यंत जाऊ शकते, नेटच्या बाहेर जायला त्याला चान्स नाही. आणि ते उडतं तर उडण्याची त्याची मॅक्सिमम कपॅसिटी असते 1.2 मीटर, म्हणजे किती, 4.25 फूट. त्याच्या पुढे त्याला उडताही येत नाही. नाहीतर इथनं असं पाखरू उडालं, लांब आकाशात गेले आणि तिकडे गेले, असं कधी होत नाही. त्याला तेवढंच उडता येते, इथनं तिथं असं करत जातं आणि ते उडून तिथं जातं. म्हणून आपण 7 फुटापर्यंत त्याचं बाउंड्री करतो. एक स्प्रे पूर्ण बाउंड्रीवर स्प्रे अंतिमचा करायचा शेतातला केला की सगळ्या पेस्टचा आपल्याला 100% कंट्रोल मिळतो. समजतं काय बघा? तर इथे फायदा काय होतो, ही जातीचे चांगले वाईट गुणधर्म बाजूच्या तणातनी झाडे झुडपातनी जात नाहीत.
आणि ते तिकडं विकृत होऊन आपल्याकडे परत येत नाहीत. हे संकरित जातींनाच फक्त होतं, कारण ह्याच्यात 2 जाती असतात म्हणून. ओपी साधारण सरळ जातींमध्ये हे का होत नाही, कारण त्याचं सिंगल कॅरेक्टर आहे, त्यामुळे ते ह्यातनं बाहेर जात पण नाही आणि बाहेरनं आत घेत पण नाही. त्याला मॉडिफिकेशनला स्कोप नसतो, कारण ते स्ट्रॉंग असतं, ऑन स्वतःमध्ये इतकं स्ट्रॉंग असतं. समजतंय? जे जशी देशी गाय आणि जर्सी गाय, रोगाला बळी पडणं, सगळ्या विकृत्या येणं, हे जर्सी गायीमध्ये लक्षणं दिसतात. तशा ह्या जाती आहेत. दूध बादली नाही, पण रोगातनं बाहेर पडतच नाही. 5 देतं झाली की मेली किंवा गेली, बरोबर आहे ना, नंतर अवतार राहत नाही. हे का होतं? कारण त्याचा अतिरेक आहे सायन्सचा, हाही त्याचा ड्रॉबॅक आहे. हा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत काय? जमिनीपासून 11 इंचापर्यंत एकही पानखोड ठेवायचं नाही, पान आणि फांदी ठेवायची नाही. कारण जमिनीपासून 11 इंचापर्यंतच मायक्रोक्लायमेट कंडिशन भाजीपाल्यासारख्या पिकामध्ये जास्त स्टेबल असते. कारण आपण बेड करून 8-9 इंच वरती घेतलेला असतो, प्लस पॉलिमल्चिंग लावलेलं असते. परंतु त्या पॉलिमल्चिंगवर पण आपली पानं जाऊन टेकतात. मग त्याचा फायदा काय होणार? 0 फायदा. म्हणून 11 इंचापर्यंत जर जमिनीपासून गॅप ठेवला तर सूक्ष्म वातावरण कक्षा जी जमिनीची आहे त्याचा विपर्यास काय असतो की सगळे रोग आणि किडी तिथंच आहेत, ते आपल्या झाडावर वाढतच नाहीत, कारण त्या वाढतातच खालच्या 11 इंचात. तिथंपर्यंत जर पान जर ठेवलंच नाही तर रोगांचं तिथंच प्रमाण तुमचं 30-40% कमी येतं. म्हणून स्पेसिफिक डिस्टन्स, म्हणून या प्रॅक्टायसिस आपल्याला शिकण्याची गरज आहे. औषधं जर बाजारात प्रत्येक वर्षी नवीन हजारो प्रकारचे येत आहेत, पैसेच पाहिजेत घेणाऱ्याकडे, आहे की नाही? तर काही कमी नाही, पण त्यानं 100% समाधान तुम्हाला मिळत नाही. प्रॅक्टायसिसकडे तुम्ही गेलात 100% समाधान तुम्हाला मिळतं. आणि 100% समाधान घ्यायचं असेल तर प्रॅक्टायसिस आपल्याला वाढवल्या पाहिजे. आता ही जी विकृती आहे ह्याच्यावरती कंट्रोल घ्यायचा असेल तुम्हाला, तर व्हिटॅमिन चेन असणारं कोणतंही औषध तुम्ही 2 वेळा फवारलं की हे झाड सुद्धा सुधारायला चालू होतं. फक्त व्हिटॅमिन्स असणारं कोणतंही औषध घेऊन यायचं आणि त्याच्याबरोबर अमोनियम मॉलिब्डेट, हे 2 औषधं एकत्र मिक्स करून जर फवारली ते आहे असं सरळ होतं, त्याला परत लागू होतं, पण त्याचा जीन डेव्हलप झालेला नसतो, त्यामुळे ते परत अडकत जाणार. पण याचा दुसरा फायदा असा होतो की दुसरी झाडं अशी होत नाही, कारण ते मूळ जीन त्याचा आहे तो ॲक्टिव्ह होतो. समजते? त्यामुळे व्हिटॅमिन आणि अमोनियम मॉलिब्डेट हे 2 ठेवला की हे सगळं निघून जातं. एक फवारणी दुसऱ्या दिवशी दिसते हे सरळ झालेलं असतं, त्याचा काय फार प्रॉब्लेम नाही. पण हा प्रॉब्लेम ॲक्च्युअल वेगळा आहे. त्याला रूटकॉजपर्यंत तुम्ही रूटकॉजला साधायचं असले तर तुम्हाला वर्षानुवर्ष जर टोमॅटो करायचा असेल तर तुम्ही बॉन्ड्र्या पॅक केल्या पाहिजेत, ह्याला पर्याय नाही. मग टोमॅटो करा, कारलं करा, दोडका करा, किंवा तुम्ही तिकडे ढोबळी मिरची लावा. कंट्रोल भयानक येतो, पण त्यासाठी बाउंड्री क्लोज पाहिजे. पहिलं. दुसरं, जमिनीपासून 11 इंच तुमचा गॅप पाहिजे. तिसरं, अंतर प्रॉपर पाहिजे. आता हे जे अंतर तुम्ही सेट करायला लागलाय, कुणाला विचारताय? कुणाला विचारून अंतर ठेवताय? चाललंय सगळं. आता मनानं अंतर ठेवलं, का ठेवलं? आता ह्याच्यात किती झाडावरती बघा, ज्याच्यापर्यंत ऊन पोचतं त्या झाडाच्या त्या पानापर्यंत कोणताही रोग पोचत नसतो. का? तर जे पान अन्न बनवण्याच्या प्रक्रियेत भाग घेतं त्या पानामध्ये विशिष्ट प्रकारचे ॲसिड आणि हायड्रॉक्साईड बनतात, त्यामुळे तिथं रोगजंतू पनपतच नाहीत, वाढतच नाहीत. हे माहीत आहे, क्लिअर आहे. मग त्याला स्पेसिफिक अंतर जर ठेवलं तर ते झाड दीर्घायुष्य बनतं आणि निरोगी राहतं. रोग हा मध्ये गजगजीतच जास्त आहे. कडकडला आहे का? कडकडला रोग कमी असतो, गजगजीत जास्त असतो. मध्ये आलं की तळकं जातात. असं का होतं? कारण वातावरण त्याला तिथे जे सुटेबल एन्व्हायरमेंट पाहिजे, जेवढी लाईट त्याला पूर्ण पोचायला पाहिजे तेवढी फक्त शेंड्यावरच पोचते. त्याच्यामुळं स्पेसिफिक अंतर असायला पाहिजे. म्हणून टोमॅटो असू दे, ढोबळी मिरची असू दे, साधी मिरची असू दे, यांना किमान, आता टोमॅटोच्या बाबतीत बघितलं तर वेल झुडूपवर्गीय पीक, आता मी वेल हा शब्द जाणीवपूर्वक वापरला, ॲक्च्युअली हे वेलवर्गीय पीक आहे, पण वाढतं झुडूपवर्गीय म्हणून वेल झुडूपवर्गीय म्हणून याला आधार द्यावा लागतो. समजते का? बघा, आता ह्याचा आकार स्वतःच्या फांदीचा जर बोजा बघितला तर ते स्वतःची फळं पिलवू शकत नाही, एवढी त्याला फळं येतात, बरोबर? म्हणून हे लक्षण कुणाचं? वेलाचं. आणि वाढताना वाढतंय कसं? झुडपासारखं. म्हणून वेल झुडूपवर्गीय पीक म्हणतात. म्हणून याला आधार हा द्यावाच लागतो. ठीक आहे. मग आधार जरी दिला तरी देखील मॅक्सिमम भागामध्ये ऊन पोचलं पाहिजे. त्यासाठी अंतर कसं असावं? तर बेड जो आहे हा बेड 27 इंचाचा पाहिजे. आता तुमच्याकडचा बेड जो आहे तो 1.25 फुटाच्या अंतरात आहे, 18 ते 20 इंचाचा आहे, तो अजून वाढला पाहिजे. आणि स्पेसिफिक हे जे 2 रोपातलं अंतर आहे 7 फुटावर गेलं पाहिजे. तुम्ही जर छत्तीसगडला वगैरे गेलात तरी 7 फुटाच्या अंतर कुठेही दिसत नाही, पण 2-2 2.5 एकर टोमॅटो असतो. 2-2 2.5 एकर एका टप्प्यात लावतात. म्हणजे 7 फुटाच्या आत कुठेही रोप तुम्हाला दिसत नाही. 7 बाय 2.25. आता तुमचं कसं आहे? 5 बाय 2, पण किती आहे? 5 फुटावाले. त्यामुळे तुम्हाला हे बाहेर बांधता येत नाही. ही
जो बेड आहे तो मोठा करता येत नाही, कारण 5 फुटावालं मग मधनं चालायला जागा राहत नाही. हे जर अजून 2 फूट जास्त असतं, 7 फूट असतं, तर अजून इकडनं 1 फूट एक्स्ट्रा आला असतं, तर मी इकडनं 1 एक्स्ट्रा व्हायला असता. समजते तुम्हाला? तर स्पेस ह्या ज्या काट्या रवल्यात ह्या काट्या अजून 1 फूट बाजूला राहतात, मग झाड पसरून येतं. फवारणी करताना आतपर्यंत जाते, आतपर्यंत कंट्रोल पोचतो, ऊन पोचतं आणि 100% फुलांपर्यंत ऊन, आणि जर किमान जे ऑक्सिजन आहे तो पोचला की पोलिनेशन जास्त होतं, मग भर पण चांगला राहतो. अजून कोणाची काय शंका असली विचारा, पुढे आपल्याला 12:30 मीटिंगला जायचं. झालं प्लास्टिक साहेब असं पण आहे, आता काय जणांच्या लागणी भरपूर पाताळ आहेत. होय साहेब, काय जणांना नाही. आता तुम्ही जसं सांगितलं 1.5 फुटाला 2 फुटाला पण रोप आहे, त्याला क्लायमेट पण व्यवस्थित मिळतंय सगळं बरोबर. आणि झाडाला टोमॅटो 250 पर्यंत आहे, पण झाडच पूर्ण गेलेलं आहे. आता सगळं झाड व्यवस्थित आहे असं पण आहे. झाड जाण्याचे कारण आणि त्याला लागण होण्याचे कारण. आता जर आणि 2 जिथं मीटर- पातळ आहे तिथं जास्त संख्या आहे, हा आणि जिथं दाट आहे तिथं उलट याचा रोग कमी आहे. चालू कसला? कडिक्शन प्लास्टिक व्हायरस. आता चालू मधलं हा, कडिक्शन. आता कसं असतं सांगतो तुम्हाला, जिथं स्पेसिफिक डिस्टन्स तुम्ही मेंटेन केला तर त्या झाडावरती अत्यंत जास्त लागण होतं, मिळतो, म्हणजे फळं जास्तीत जास्त भरतात, लय बसतात फळं, आणि लय बसली की त्याच्यावर ताण येतो. काय येतो? स्ट्रेस येतो, आणि तो स्ट्रेस आला की रोग पहिला त्याला पकडतो. आता रोग येऊ नयेच म्हणून आपण बाउंड्री पॅक करा म्हणलं. उत्पन्न पूर्ण घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हटला की ह्याच्यावरती कमी आला, कारण त्याला फळच तुमची आहेत 60-70. समजते का? बघा, फळच तुमची किती आहेत? 60-70. कारण तुम्ही त्याला सगळं सावलीतच गाडून ठेवले. फॅक्ट समजून घ्या. त्यामुळे मग त्याच्यावर ताण यायला संबंधच नाही. मग आपण भलेच फळं भरपूर घेतलेत की, पण मग अशा ठिकाणी गर्दीत काय होतं की फंगस, म्हणजे ज्याला आपण जीवाणूजन्य रोग आहेत ते जास्त येतात. मग हा करपा त्यो करपा, हा करपा त्यो करपा. आता देठांवरती सुद्धा बॅक्टेरियल ग्रोथ आहे, कारण झिमझिम पाऊस जो पडलाय, तर त्यामुळे देठांवरती सुद्धा काळे 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 स्पॉट आहेत की नाही? हे का आले? दाटी आहे, ह्युमिडिटी हालत नाही. समजतंय? आता एक फायदा एक तोटा आहे, पण तो तोटा आपल्या प्रॅक्टिसेसनं सांभाळू शकतो, त्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट प्रॉपर करू शकतो. आता इथे उपस्थित सगळे शेतकरी आहेत, यातल्या एकाही शेतकऱ्याला टोमॅटोचं शेड्यूल माहित आहे का? बघा, अंदाजे म्हणजे सगळं चाललंय. सगळं अंदाजे, पूर्ण अंदाजे. कंपनी सांगाल बरोबर आहे का नाही? चुकीचं आहे. त्या टोमॅटोला काय लागतंय हे ना मला माहित आहे ना दुकानदारला माहित आहे, दोघांनाही माहित नाही, का तर आम्हाला शिकवलंच नाही कुणी. हे फॅक्ट आहे. 1 पिशव्या गेला, 2 पिशव्या, 4 पिशव्या वापर. हा, हे असं आदंत्र्य सगळं चाललंय. हे का आदंत्र्य आहे? कारण प्रॉब्लेम असाच आहे की आपल्यामध्ये सगळ्यात महिला लॅकोना असा आहे की आपण कुठली गोष्ट जाणून घ्यायला बघतच नाही. आपण करतो काय शेतकरी बंधू? सगळ्यात मोठी चूक आहे. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय आपला, की जो यशस्वी शेतकरी आहे त्याच्या पाठलाग करायला चालू करतो, पण तो यशस्वी आहे तो कशामुळे आहे आम्ही बघत नाही. म्हणजे त्याचं यश हे 100% यश आहे का काय ते बघत नाही. आपण काय म्हणतो? त्याचा प्लॉट चांगला आहे, दगडापेक्षा इट मूव. बरोबर आहे ना? इथे कुणालाच येत नाही, त्यापेक्षा त्याचं चांगलं आलं नो, त्याचं ऐकून सगळं करायचं. पण त्यांना काय प्रॉब्लेम आहे ते आपण जाणून घेत नाही, आणि मग सगळेच एकदम एखाद्या ह्याच्यामध्ये गुडबुडून पडतो. आता जसा प्लास्टिक व्हायरस आला ना, त्याला माहित आहे ना आपल्याला माहित आहे. खतं काय सोडायची? सोड की जिरबॉनचं. पण का? तर भाजीपाल्यामध्ये 22 दिवसाची सायकल असते. कुठलाही भाजीपाला घ्या, ज्याला रिफ्लॉवरिंग असतं. काय असतं? रिफ्लॉवरिंग. त्याला 22 दिवसाची सायकल असते. 22 दिवसामध्ये फुलापासून फळ तयार होतं. तर 22 दिवसाचे डोसेस एकदा सेट झाले की तेच 22 दिवसाचे डोसेस शेवटपर्यंत रिपीट असतात. पण हे 22 दिवसाची सायकल कळली पाहिजे, फुलापासून फळापर्यंत. समजतं काय? बघा, त्याच्यावर फळं पण भरत असतात, फुलं बनायचे चालू असतात, बोर्ड असतात, सगळं असते, मधनंच फांदी पण सुटत असते. हे 22 दिवसात सगळं पूर्ण होते, परत रिपीट असते. तर ही 22 दिवसाची सायकल जर आपल्याला कळली तर आपल्याला आहे हा भार शेवटपर्यंत पुढे खेचून नेता येतो, मॅक्सिमम वयापर्यंत. अन्यथा मध्ये बहार आणि दुसरीकडं सदाबहार, सुरुवातीला आणि शेवटीला काहीच मिळत नाही. मध्येच 200-200, 800, 500 कॅरेट, आणि पुढं मागं मग 50-50, 60-60, 70-70 दर वाढलाय का? कर माल निघेना. बरोबर आहे का? चुकीचं आहे. आणि ही फॅक्ट असते, ही समजून घ्यायला पाहिजे. मग तो 22 दिवसाचा जो डोस आहे तो परफेक्ट सेट करायला
एकदाची पहिली ज्या दिवशीची काढणी झाली त्या दिवशी तो डोस चालू केला की तिथून पुढे अंतिम डोस काढणी होईपर्यंत तो डोस आहे असा रिपीट करत जायचा. मध्ये कालांतरानं वातावरणानुसार जे बदल करायचे ते तुम्ही करू शकताय. पण तो मॅक्सिमम 22 दिवसाची जी सायकल आहे ती जर मेंटेन केली तर ह्याचा बहार कमी येत नाही, रोगाला जास्तीत जास्त कमी बळी पडतं आणि सगळ्यात जास्त क्वालिटी फ्रुट्स राहतात. सुरुवातीला चांगली टपोरी असतात, नंतर छोटी होत जातात. बरोबर आहे. चला. पोलन ॲग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड. संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.